Hallelujah.
तुम्हें आनंदित आहात का? आमेन। प्रेज गॉड। प्रभु का धन्यवाद हो क्योंकि हमारा प्रभु आनंद देने वाला परमेश्वर है, वो महिमा के योग्य है। ठीक है, हम अपनी जगह पर बैठ जाएंगे। आगे सर थोड़ा देखो, पूरे सर्कल को सा थोड़ा पूरे सर्कल और अब हाँ बस। You can't switch off the lights because they don't have extra. क्या? No, but it's bright है ना, bright. Switch वहाँ पे है ना? हाँ, they don't have it. I did ask them. ठीक है बात। Praise the Lord. Praise the Lord. कृपया शांतता बाळगा आणि सर्वजण आपापल्या लेकरांना सांभाळा। आमेन। कारण की फर्स्ट मराठी इंग्लिश हिंदीमध्ये बोलत होते तर मी पण हिंदीमध्ये बोल। धन्यवाद परमेश्वर, आज पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला बोलवले प्रभूजी, आणि तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभूजी आम्हाला तुझे कान दे। जसं तुझं वचन सांगतं की ज्यांचे कान आहेत ते ऐकव प्रभू, आज ते आत्मिक कान तू आम्हाला दे, ती आत्मिक डोळे तू आम्हाला दे की प्रभू तुझ्या वचनामध्ये असलेली जी गुप्त बातें आहेत परमेश्वर, जो सिक्रेट्स जे लपवलेले आहेत प्रभूजी, आज आमच्यावर तू प्रकट कर। आणि प्रभू येशू पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो। आज तू तुझ्या मुखाला माझ्या ओठांना स्पर्श कर, आणि प्रभू माझ्याकडनं काहीच मी बोलणार नाही प्रभू, तू जे मला शब्द देशील, जे वचन देशील त्याच्याद्वारे मी तुझ्या लोकांशी बोलेन प्रभू। कारण त्यांची जरूरत, त्यांची जे पण त्यांच्या आयुष्यात जरुरी गोष्टी प्रभू तुला जास्त माहिती आहेत माझ्यापेक्षा, आणि प्रभू त्यांच्या जरूरतीनुसार तू आज त्यांना ते वचन देणार आहे। येशू तुझं प्रिय नामात मागतो म्हणून तो ऐक, आमेन आमेन। आणि आजचा जो प्रमुख वक्ता आहे पवित्र आत्मा, आम्ही त्याचं स्वागत करूया टाळ्या वाजवून। कारण पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही। येशू जर काही करू शकत नव्हता पवित्र आत्म्याशिवाय, आम्ही तर काहीच करू शकत नाही। तर आज पवित्र आत्म्याला विनंती करूया की जे काही वचन आज आपल्यासाठी ठेवलं, तुमच्यासाठी पण आहे माझ्यासाठी पण आहे, ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये प्रवेश करू। तर आजचं वचन आहे पश्चातापाबद्दल। पश्चाताप करायला कुणाला आवडत नाही, बरोबर? किती लोकांना पश्चाताप करायला आवडतो? सॉरी बोलायला आवडतं बेसिकली। चूक झाली तर आम्ही सॉरी म्हणायला आम्हाला खूप त्रास होतो, बरोबर? तर आणि मग सॉरी बोलून आपण परत ती चूक परत करतो, परत सॉरी बोलतो, परत चूक करतो, परत सॉरी बोलतो। पण परमेश्वराच्या राज्यामध्ये हे सगळं चालत नाही। नो, पश्चाताप करणं
ही उद्धाराची पहिली पायरी आहे. जेव्हा आपल्याला येशू ख्रिस्त कळतो, आपल्याला कळतं की येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र होता, तो या दुनियेमध्ये आला, मनुष्याचा पुत्र बनला, आमच्यासाठी जगला, आमच्यासाठी मरला, आमच्यासाठी तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि तो पित्याच्या उजव्या बाजूला सिंहासनावर बसलेला आहे आणि आता तो लवकर येणार. सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे की येशू ख्रिस्त लवकर येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे. पण येशू ख्रिस्ताच्या खूप वर्ष झाली, लोक बोलतात की कितीतरी 1000 वर्ष झाली येशू ख्रिस्त येणार 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 बोलतात आणि अजून आला नाही. पण येशू ख्रिस्त जर आज आला, समजा आत्ता आला, आमच्यापैकी किती लोक तयार आहेत? जशी नवरी येशू ख्रिस्ताला पाहिजे ती आपण बनलो आहोत का? आपल्याला स्वतःला बघायचं आहे की आम्ही तसं तेवढं आम्ही पवित्रतामध्ये किंवा आम्ही तेवढं धार्मिकतेमध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही तेवढे वाढले आहोत का? जर येशू ख्रिस्त जर आज आला तर आम्हाला घेऊन जाऊ शकतो का? तर परमेश्वराने आम्हाला जे वेळ दिलेला आहे आज, तो टाईमपास करायला दिलेला नाही आहे प्रियांनो. हा जो वेळ आपल्याला आहे येशू ख्रिस्ताच्या येण्यामधला किंवा आमच्या आयुष्यातला जितका पण वेळ आहे, तो टाईमपाससाठी नाही आहे. तो परमेश्वराने आम्हाला त्याच्यासाठी तयार होण्यासाठी दिलेला आहे. लक्षात घ्या, जेव्हा एंगेजमेंट होते, साखरपुडा होतो आणि लग्न येतं, लग्न आणि साखरपुड्यामध्ये साधारण 1-1.5 महिन्याचं अंतर असतं समजा. मग साखरपुडा झाल्या काय करतात? सासर म्हणजे दोन्हीकडची मंडळी आणि नवरा नवरी काय करायला लागतात? शांत बसतात. काय करतात? तयारी करायला लागतात की बाबा आता लग्न 1 महिन्यावर आलं आहे, बाबा लग्न 3 आठवड्यावर आलं आहे, 15 दिवसावर आलं आहे, बस्ता बांधायचं आहे, इन्व्हिटेशन द्यायचं आहे, ही तयारी करायची. नवरीला तर स्पेशली खूप मोठं टेन्शन असतं, केसांपासून पायाच्या नाकापर्यंत तिला सजायचं असतं, बरोबर? मग ती टाईमपास करते, इकडे तिकडे जाते, फिरायला जाते, याला जाते, त्याला जाते. नाही, ती आपल्या लग्नावर फोकस करते आणि त्या लग्नासाठी ती तयार होते, बरोबर? तसंच आमचा नवरा जो येशू ख्रिस्त आहे तो लवकर येणार आहे. फक्त इथं कसं आहे ना, जेव्हा आपण लग्न ठरवतो तेव्हा तारीख काढतो, आपल्याला माहिती असतं कुठल्या वेळेला, कुठल्या ठिकाणी, कुठल्या तारखेला लग्न आहे. पण येशू ख्रिस्त कसा येणार आहे? त्याचा दिवस चोराच्या दिवसासारखा येणार आहे. तो कधी येणार माहीत नाही. तो म्हणतो म्हणून तयार राहा, पण मी तुम्हाला टाईम दिला आहे, पण मी कधी येणार तो टाईम नाही सांगितलेला आहे. पण तुम्हाला काय व्हायचं आहे? तयार व्हायचं आहे. आज आयुष्यात किती पण प्रॉब्लेम असू दे, काही असू दे, जर आपल्याला या प्रॉब्लेममधनं मुक्ती देणारं कोण आहे? येशू ख्रिस्त. इथं जगताना पण देणार, मेल्यानंतर पण देणार, बरोबर? मग आमचा फोकस कुठे असलं पाहिजे? येशू ख्रिस्तावर असलं पाहिजे. तर आज आम्ही बघणार आहोत की पहिला उद्धार झाल्यानंतर, आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला काय केली पाहिजे? तर आम्हाला पश्चाताप केला पाहिजे, बरोबर? तर जेव्हा यूहन्ना जो येशू ख्रिस्ताच्या आधी येशू ख्रिस्तासाठी मार्ग बनवायला आला होता, त्यावेळेस त्यांनी जे त्याला एकच काम होतं, पश्चाताप करा आणि परमेश्वराचं राज्य जवळ आलं आहे, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, बरोबर? आपण पहिलं वचन बघूया. मत्तय शुभवर्तमानचं 3रा अध्यायाचं 2रं वचन बघूया. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. तर इकडे योहान एकच गोष्ट प्रीच करत होता, पश्चाताप करा आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताने आपल्या सेवकाईची सुरुवात केली, जेव्हा येशू ख्रिस्ताने आपलं सुसमाचार सांगायला सुरू केलं, त्यावेळेस त्यांनी पण काय सांगितलं? मत्तय शुभवर्तमानचा जवळ 4था अध्यायाचा आम्ही 7वं वचन वाचतो, त्यामध्ये लिहिलेलं आहे 4:17 मध्ये लिहिलंय, देवापासून येशू उपदेश करीत बोलू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. योहान 2000 म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा जन्मला, आणि योहान त्याच्या आधी जन्मला होता, योहानचं एकच सेवकाई होती आणि ती म्हणजे येशू ख्रिस्ताच्या राज्याचा प्रचार करणं आणि येशू ख्रिस्त येण्याच्या आधी त्याच्या राज्यासाठी तयारी करणं. तर त्या दोघांनी पण, येशू ख्रिस्तानी पण आणि येशूनी पण काय वचन प्रीच केलं?
पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आहे. स्वर्गाचं राज्य म्हणजे काय? शैतानाच्या राज्यामधनं येशूच्या राज्यामध्ये प्रवेश करणं, बरोबर? पापामधून पवित्रतेमध्ये येणं, अंधकारामधून प्रकाशाकडे येणं, नरकाला जाण्यापासून स्वर्गामध्ये येणं. तर हे जे राज्य आहे, आणि आता आम्हाला लवकरच येशू घ्यायला येणार आहे, तर हे जे राज्य आहे त्याचं हे आता खूप जवळ आलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस तर जवळ होतो म्हणत होते, पण आता तर अजून जवळ आलेलं आहे, बरोबर? आता येशू ख्रिस्त कधी येणार माहीत नाही. आता तर असं सांगतायत की जे पण कोरोना आहे, सुनामी आहे, भूकंप आहे, किंवा पाप वाढल्यामुळे सगळीकडे प्रेम कमी झालेलं आहे, खूप सारे डिवोर्स व्हायला लागलेत, लोक पोरं आईबापाला सोडून जायला लागलेले आहेत, खूप सारी भांडणं आहेत, लढाया सुरू झाल्यात. ही कशाची लक्षणं आहेत? येशू ख्रिस्ताच्या येण्याची लक्षणं आहे. तर जसं एखादी गर्भवती प्रेग्नंट बाईला, जेव्हा इथं खूप साऱ्या बायका बसलेल्या आहेत, सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना मुलं झालेली आहेत, 9 महिनेपर्यंत काय होत नाही, पण जसं एक 2-3 दिवस जवळ आले की पोटामध्ये कळा यायला लागल्यात, आणि जेव्हा डिलिव्हरीचा समय येतो त्यावेळेस तर एवढ्या कळा येतात की सहन होत नाही. आताचं आयुष्य आपल्याला असं झालं आहे का की आम्हाला सहन होत नाही आहे? असं झालं आहे ना की आता सहन होत नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी आमच्याबरोबर एवढ्या एकसाथ होत आहेत, सगळ्याच बाजूनी. पैशाची कमी आहे, घरामध्ये भांडणं आहेत, आजूबाजूला भांडणं आहेत, सगळीकडनं महागाई वाढली आहे, पाऊस पडतच नाही आहे, किंवा पाऊस जास्त पडतो आहे, पूर यायला लागले, दुष्काळ आलेला आहे, भूकंप व्हायला लागलेले आहेत, आणि मग सगळ्याच बाजूने आमचं लाईफ कसं झालेलं आहे, एकदम त्रासून गेलेलं आहे. आणि आम्हाला असं झालं की आता बस, आता मला लाईफ म्हणजे माझं जगणं मला मुश्किल झालेलं आहे. याचा अर्थ असा आहे चर्च की आता येशूचं येणं खूप जवळ आहे. कारण जेव्हा आम्हाला कळा यायला लागल्यात, आता आम्हाला सहन होत नाही असं वाटतंय, याचा अर्थ असा आहे की येशूचं येणं खूप जवळ आहे. तर म्हणून येशू ख्रिस्ताचं वचन आज आम्हाला काय सांगतं, जर तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार व्हायचं असेल तर रेग्युलरली एक गोष्ट, दररोज एक गोष्ट केली पाहिजे, आणि ते म्हणजे आपल्या पापांचा पश्चाताप केला पाहिजे. रेग्युलरली आपलं अकाउंट काय केलं पाहिजे? साफ केलं पाहिजे, बरोबर? तुम्ही किती लोक दररोज आंघोळ करतात? हां, करतात की नाही? थंडी म्हणून एक दिवस सुट्टी असं होतं? नाही, आम्ही दररोज आंघोळ करतो. का? कारण आपल्याला स्वच्छ असतं. समजा 3 दिवस आंघोळ नाही केली, 4 दिवस आंघोळ नाही केली, तुम्हाला जेवढं कळणार नाही, तुमचं त्या शेजाऱ्याला तेवढं जास्त कळतं. नाही, जा बाबा, जाऊन आंघोळ कर लवकर, घाण वास यायला लागलाय तुझा, बरोबर? जर शारीरिकदृष्ट्या जेव्हा मळ किंवा घामाने आमच्या अंगाची दुर्गंधी येते, समजा वर्षानुवर्ष जर आमची पापं आमच्या हृदयामध्ये साठलेली असतील, तर विचार करा, तुम्हाला दुर्गंध येत नाही, पण कुणाला येते? कारण तो पापाला बघूच शकत नाही, बरोबर? तर दररोजच्या दररोज आम्हाला काय केलं पाहिजे? आमची पापं कबूल करून सोडली पाहिजे. तर आपण अजून एक वचन घेऊया. इब्रिकरास पत्राचा 6वा अध्यायाचा 1लं वचन वाचूया. यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या मूलनंबीच्या गोष्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नीटाने प्रयत्न करू, निर्जीव कर्माचा पश्चाताप, देवावरचा विश्वास. इथे लिहिलेलं आहे की जर तुम्हाला देवामध्ये मॅच्युअर व्हायचं असेल, मॅच्युअर म्हणजे जितके पण इथे लोक बसलेले, समजा तुमचं 2 वर्षापूर्वी तारण झाले, 4 वर्षापूर्वी तारण झाले, 10 वर्षापूर्वी तारण झाले, ज्या दिवशी तारण झालंय आणि आज याच्यामध्ये काय फरक आहे का पहिल्यासारखंच लाईफ आहे? आता आम्ही वचनामध्ये वाढलोय का? आत्म्यामध्ये वाढलोय का? प्रार्थनेमध्ये वाढलोय का? आमचं चालचलन, आमचं जी वागणूक आहे, आमचा स्वभाव चांगला झालाय का? झालाय की नाही झालाय तुम्हालाच बघायचं. मी नाही सांगू शकणार, पास्टर नाही सांगू शकणार. म्हणजे पास्टर तर सांगू शकेल, पास्टर पाय तो ओढू शकेल की काय पहिल्यासारखंच तेच. तुम्हाला किती वेळा सांगायचं दारू सोडा, तंबाखू सोडा, गुटखा सोडा, हे सोडा, ते सोडा, तुम्ही सोडतच नाही. जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये वाढत जातो, इथं लिहिलंय की यास्तव आपण ख्रिस्ताविषयीच्या पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडून
प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करू. म्हणजे पहिलं तुम्हाला जेव्हा देवाकडे आला, तुम्ही ख्रिस्ताकडे आला, तेव्हा तुम्हाला तुमचं आजार होते ते बरे पाहिजे होते. तुम्हाला दुष्टात्मा होता तर ते घालवायचा होता. तुमच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होते, तुम्हाला पैशाचं प्रॉब्लेम होतं, तुमच्यावर कर्ज होतं, हे होतं, ते होतं, ते होतं. त्यासाठी तुम्ही ख्रिस्ताकडे आला होता, बरोबर. पण जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये वाढायला लागतो तेव्हा आमची प्रार्थनेचे ज्या विनंत्या असतात त्या बदलल्या पाहिजे. पहिलं आम्ही आमच्यासाठी मागायचो, आता आम्हाला कुणासाठी मागलं पाहिजे? स्वर्गाच्या राज्यासाठी मागितलं पाहिजे. परमेश्वराचं वचन जेव्हा प्रार्थना करताना शिकवतं तर आम्हाला काय शिकवतं? तुझे राज्य येओ. कुठे आहे स्वर्गाचं राज्य? स्वर्गात आहे. कुठे आलं पाहिजे? जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा पुरी हो. आणि कुणाच्याद्वारे पुरी करणार? येशू ख्रिस्त त्याचं काम करून गेला. आता पित्याची इच्छा कोण पुरी करणार? आम्ही. हे प्रभू बोलणेवाले परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाही. पण कोण? जे पित्याची इच्छा पुरी करणार. मग पित्याची इच्छा कोण पुरी करणार? तुम्ही आणि मी, बरोबर. तर मग जेव्हा सुरुवातीला आम्ही येतो ना देवाकडे, तेव्हा देव ऐकून घेतो. लहान पोरासारखं लहान पोरगं म्हणतं, मम्मा मला बिस्किट पाहिजे, चॉकलेट पाहिजे, कपडे पाहिजे, शू पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. लहान पोरांना माता पिता देतात. पण जेव्हा पोरगं जेव्हा वाढायला लागतं तेव्हा त्यांची अपेक्षा असते, तर पोरगाने मला मागितलं पाहिजे पेन दे, पुस्तक दे, वही दे, गाईड दे, कारण आता ते शिकायला लागतं. तसंच परमेश्वर आमच्याकडनं अपेक्षा करतो की जेव्हा आम्ही लहान असतो तेव्हा ठीक आहे, आम्ही मागितलेलं की चंगाई दे, छुटकारा दे, चमत्कार कर, हे कर, ते कर. पण जेव्हा आम्ही प्रौढतेकडे, म्हणजे आम्ही जेव्हा वाढायला लागतो परमेश्वरामध्ये, तेव्हा परमेश्वर आमच्याकडनं हे अपेक्षा करतो की आता आम्ही त्याच्या राज्याची अपेक्षा करावी. प्रभू तुझी इच्छा काय आहे? प्रभू तुझ्यासाठी मी काय करू? प्रभू माझं जीवन तुझं आहे, माझा इस्तेमाल कर, मला घेऊन चल, लोकांपर्यंत पोहोचव, तुझं सुसमाचारासाठी, तुझ्या राज्यासाठी माझा वापर कर. तर जेव्हा आम्ही असं प्रौढतेकडे जातो तेव्हा लिहिलेलं आहे की निर्जीव कर्मांचा पश्चाताप. काय केलं पाहिजे आम्हाला? आमची जी पहिली पापं, निर्जीव कर्म म्हणजे डेड वर्क्स, म्हणजे पापं, त्यांचा आम्हाला काय आला पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. जेव्हा पण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही येतो, पहिली गोष्ट आम्हाला जाणवते की मी पापी आहे. कारण परमेश्वराची उपस्थिती काय आहे? पवित्र आहे, अतिपवित्र आहे. जेव्हा यशया किंवा योहान परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गेले ना, असं लिहिलं की ते डेड बॉडीसारखे पडले, है ना. जेव्हा यशया म्हणतो की मी मेलेल्या मनुष्यासारखा पडलो, योहान म्हणतो मी पण मेलेल्या मनुष्यासारखा पडलो. कारण परमेश्वराची उपस्थितीमध्ये एवढं सामर्थ्य होतं, एवढं पवित्रता होती की आपल्या बॉडीला ते शक्य नाही आहे ते सहन करणं. जर आम्हाला त्या पवित्रतेपर्यंत पोहोचायचं आहे तर आमच्या आयुष्यातली जी मेलेली कर्म आहेत, जी पापं आहेत, त्यांना काय करायला लागेल? आम्हाला काढून टाकावं लागेल, बरोबर. आम्ही अजून एक वचन घेऊया. 2 इतिहास 7:14 मध्ये बघूया परमेश्वराचं वचन काय बोलतंय. तर माझं नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांची पापाची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. तर इथे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, तर माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली. कुणाला नाव दिलंय? मसी लोक कुणाला बोलतात? सगळ्यांना मसी बोलतात, सगळ्यांना ख्रिस्ती बोलतात. आमच्या नावाच्या पहिलं काय लागलं गेलंय? कुणाचं नाव लागलंय? येशू ख्रिस्ताचं नाव लागलंय, बरोबर. तर आम्ही कुणाचे लोक? येशू ख्रिस्ताचे लोक. तर इथे लिहिलेलं आहे की जर माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. याचा अर्थ असा आहे
की जेव्हा माझे लोक माझ्याकडे येतील आणि आपल्या पापांचा पश्चाताप करतील, तेव्हा मी त्यांची पापे माफ करेल आणि त्यांच्या प्रार्थनाचे उत्तर देईल आणि त्यांच्या जीवनातून जी दुःख आहे ती नाहीशी करेल. तर पहिलं काय कंडिशन आहे इथे? परमेश्वराकडे आलं पाहिजे. आणि परमेश्वराकडे आल्यानंतर आपल्या पापांची काय दिली पाहिजे? कबुली दिली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. तेव्हा मग परमेश्वर आमची सगळी पापं आम्हाला माफ करणार आणि आमच्या सगळ्या प्रार्थनांची उत्तरं देणार. खूप आमचं असं एक कंप्लेंट असते, किती वर्ष झालं प्रार्थना करते बाबा, माझी प्रार्थनाच ऐकली जात नाही. का नाही ऐकली जात माहिती आहे? बरेचदा कारण आमच्या आयुष्यामध्ये अशी पापं असतात जी परमेश्वरामध्ये ना आमच्यामध्ये येतात. आणि मग इच्छा असून सुद्धा परमेश्वर आमची प्रार्थना ऐकू शकत नाही, कारण एकच गोष्ट आम्हाला परमेश्वरापासून वेगळं करते आणि ते असतं आमचं पाप, तुमचं पाप, माझं पाप. हे ना, परमेश्वर पापाकडे बघू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा आमच्या आयुष्यात पाप असतात, जाणून बुजून केलेली, माहिती आहे की गुटखा खाणं पाप आहे, दारू पिणं पाप आहे, खोटं बोलणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, व्यभिचार करणं पाप आहे, तरी आम्ही त्या पापांना राहून देतो आमच्या आयुष्यामध्ये. आणि मग आम्ही कंप्लेंट करतो परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत नाही. इथं काय लिहिलंय? जर माझी लोक माझ्याकडे येतील, पापांची पश्चाताप करतील, मी त्यांची पापं माफ करेल आणि त्यांच्या प्रार्थना ऐकेल. मग आमची प्रार्थना बरेचदा ऐकली जात नाही, कारण आमच्या आयुष्यात जाणून बुजून केलेली पापं असतात. जोपर्यंत आम्ही ते पापांचा पश्चाताप करून त्यांना काढून टाकत नाही, तोपर्यंत परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये जो एक पडदा आहे तो हटत नाही. आणि मग परमेश्वराला इच्छा असून सुद्धा परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही. मग जो पडदा निघून गेला की परमेश्वराला आपण रूबरू, जे म्हणतो ना, जसं मी तुमच्याशी बोलते तसं परमेश्वर तुमच्याशी बोलू शकतो. तर आम्हाला रेग्युलरली आमच्या पापांची क्षमा मागितली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. आणि जेव्हा आम्हाला समजते की येशू ख्रिस्त त्या क्रूसावर माझ्या पापांसाठी मेला, येशूची मृत्यू किती खतरनाक होती, आपलं तुम्हाला काय वाटतं? येशू खूप शांतीने मेला असेल? खूप खतरनाक होती की नाही होती? कुणासाठी होती? कुणासाठी होती? माझ्यासाठी होती. जर तुम्हाला तशा मृत्यूतनं जावं लागलं तर तुमच्या पापांसाठी, माझ्या पापांसाठी नाही जाऊ शकणार. पण जेव्हा मला कळतं, जो क्रूस आम्ही नेहमी बघत असतो किंवा गळ्यात अटकवत असतो किंवा नेहमी आमच्या डोळ्यासमोर असतो, त्या क्रूसामधलं कधी प्रेम कळले आपल्याला की ते क्रूस म्हणजे फक्त क्रूस नॉमिनल क्रूस नाही आहे. त्या क्रूसावर आमचा येशू मारला गेलेला आहे आणि खूप खतरनाक पद्धतीने तो मारला गेलेला आहे. आणि ते सगळं त्यांनी माझ्या पापांसाठी केलं, तुमच्या पापांसाठी केलं. तर तुम्ही विचार करू शकता की पाप किती सिरियस गोष्ट आहे. आपण पाप किती कॅज्युअली घेतो ना. एक खोटं बोललं तर काय होतंय, एक गुटखा खाल्लं तर काय होतंय, एक थोडी चोरी केली तर काय बिघडतंय, एक शिवी दिली तर काय बिघडतंय, एक वाईट रिलेशनशिप ठेवलं, मला आवडतो तो, मला आवडती ती, थोडं बोललं तर काय बिघडतंय. ती जी पापं आहे, जी छोटी छोटी आमच्या दृष्टीने आहे, त्या पापांसाठी येशू ख्रिस्त कुठं मेला? क्रूसावर मेला. तर पाप सिरियस आहे की नाही? आहे की नाही? ना, पूर्वीच्या जमान्यामध्ये चोरी केली तर हात कापला जायचा, कुणी कुणाचा डोळा फोडला तर त्याचा डोळा फोडला जायचा, कुणी कुणाचा जीव घेतला तर त्याचा जीव घेतला जायचा, कुणी व्यभिचार केला तर त्यांना चौकामध्ये दगडाने मारलं जायचं. जोपर्यंत ती स्त्री किंवा तो माणूस मरत नाही तोपर्यंत दगडं फेकली जायची त्यांच्यावर. तशी जर शिक्षा केली असती ना आत्ता, तर कदाचित पापाची थोडीशी आम्हाला सिरियसनेस जाणवला असता. पण आजकाल पाप म्हणजे काय? दारू पिणं पण लीगल झालेलं आहे, दारू पिण्याचं लायसन मिळतं. लीगली गोष्टी आहेत. अनैतिक संबंध ठेवायला सरकारने परमिशन दिली, काय हरकत नाही, ठेवा अनैतिक संबंध. तर जेव्हा पाप लीगलाइज होतं, त्याचा अर्थ असा नाही होत की पापाचं सिरियसनेस कमी होतं. त्याच पापासाठी आमचा येशू क्रूसावर गेलेला आहे. मग ते छोटं असू दे नाही तर मोठं असू दे, ही गोष्ट आपल्या हृदयावर कोरून ठेवा. त्यावेळेस तुम्हाला कळेल की पाप करणं किती मोठं गोष्ट आहे. मग आज येशू ख्रिस्ताने आम्हाला टाइम दिलेला आहे की सुधरा, पापापासून
मन फिराव, काय लिहिलंय? पश्चाताप करा आणि स्वर्गाचे राज्य जवळ आहे. पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आहे. आजही तेच वचन आहे जे 2000 वर्षापूर्वी होतं. पश्चाताप करा, कारण परमेश्वराचं येणं आता जवळ आलेलं आहे. तर खरा पश्चाताप काय आज आपण बघूया. पापासाठी देवाच्या योजनेनुसार होणारं दुःख. पश्चाताप आमच्या पापासाठी किंवा दुसऱ्यांविरुद्ध जे आम्ही पाप करतो म्हणून केलेलं दुःख नाही, तर देवाविरुद्ध केलेलं पाप आहे. ध्यान राखा, म्हणजे लक्षात ठेवा की जेव्हा आम्ही कुठलंही पाप करतो ते पाप स्वतःविरुद्ध तर करतोच, दुसऱ्यांविरुद्ध तर करतोच, पण सगळ्यात पहिलं कोणाविरुद्ध करतो? आम्हाला जीवन कुणी दिलंय? कुणी दिलंय? तुम्ही आपोआप आले इथं? तुम्हाला माहिती होतं तुम्ही या जगामध्ये येणार आहे? कुणाला माहिती होतं की तुम्ही कधी, कुणाच्या पोटी, कुणाच्या घरी, कुठल्या गावी, किती वाजता येणार आहे? किती लोकांना माहिती होतं? माहिती होतं? तुम्हाला जीवन कोणी दिलं? कोणी दिलं? येशूने दिलं. मग जीवनावर कुणाचा हक्क आहे? कुणाचा हक्क असला पाहिजे? बेसिकली येशूचा असला पाहिजे, बरोबर? तर जे पण आम्ही करतो ते एक तो येशूसाठी करतो किंवा येशूच्या विरुद्ध करतो. म्हणजे पाप करतो ते कुणाच्या विरुद्ध करतो? बेसिकली येशूच्या विरुद्ध करतो. लक्षात ठेवा, जे पण आम्ही करतो पाप ते येशूच्या विरुद्ध करतो. आणि मग देव पापाकडे ज्या नजरेने बघतो त्या नजरेने बघून झालेला पश्चाताप. असं लिहिलंय की वचनामध्ये की देव पापाला बघूच शकत नाही. देव एवढा पवित्र आहे, अतिपवित्र आहे की तो पापाकडे बघू पण शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताच्या वर जेव्हा पाप लादली गेली क्रूसावर, सगळ्या मानव जातीचे सगळे पाप जेव्हा त्याच्यावर लादले गेले, तेव्हा पित्याने थोड्या वेळासाठी येशूकडनं काय केलं? तोंड फिरवलं, बरोबर? आणि मग तो म्हटला की हे पित्या तू मला का त्यागलंस? का त्यागलं होतं माहिती आहे? कारण येशू ख्रिस्तावर जे पाप होतं ते पिता बघू शकत नव्हता, म्हणून पित्याने काय केलं? थोड्या वेळासाठी आपलं मुख फिरवलं. इतकं पाप खतरनाक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या पापासाठी येशू ख्रिस्ताने आपलं जीवन दिलं. तर पाप, जेव्हा देवाचे वचन सांगते की पापाचे वेतन मृत्यू आहे, पाप मृत्यू घेऊन येतो. मृत्यू फक्त शारीरिक किंवा आत्मिक नाही, परंतु परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर होणं हा मृत्यू आहे. आदामाने जेव्हा पाप केलं त्याला सांगितलं की या भले आणि बुऱ्याच्या वृक्षाचं फळ खायचं नाही, खाईल तर नक्की मरणार. तरी पण आदामाने खाल्लं, बरोबर? आदाम मेला, शारीरिकदृष्ट्या नाही मेला, पण आत्मिकदृष्ट्या त्याला कळलं की मी नग्न आहे. त्याचा अर्थ होता की तो आत्मिकदृष्ट्या मेला. पाप आपल्याला आता असं दिसत नाही की आपण मेलोय म्हणून, पण जेव्हा मी पाप करत राहतो तेव्हा आम्ही ॲक्च्युली मृत्यूमध्ये असतो. आपण मेलेलेच असतो, आत्मिकदृष्ट्या आम्ही मेलेलेच असतो. पण सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा, पापाचा परिणाम हा आहे की आम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर व्हावं लागतं. हा सगळ्यात मोठा नरक आहे. तर जो देव येशू आमच्यावर एवढे प्रेम करतो की पाप आम्ही केला आणि त्यांनी त्याची शिक्षा भोगली, तर आज आम्हाला पाप करण्यासाठी आम्हाला पाप केलं पाहिजे का? हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. आणि आपण खूप येशू बोलतो, पण जेव्हा पाप आपण चर्चमध्ये आलं की खूप होली असतो, पवित्र. जसं चर्चच्या बाहेर पडलं की परत आपला स्वतःचा पहिला स्वभाव जागा होतो, बरोबर? आम्ही बदलतच नाही. जोपर्यंत पापाचं सिरियसनेस तुम्हाला कळणार नाही, मला कळणार नाही, तोपर्यंत आम्ही पाप करत राहू. म्हणून पाप हा विषय खूप गंभीर आहे आणि पापाविषयी आम्हाला दररोज विचार केला पाहिजे, कारण ते पाप आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये मृत्यूकडे घेऊन जाऊ शकतं. आई, आपण अजून एक वचन बघूया. 2 Corinthians 7:10 मध्ये लिहिलंय, योजनाप्रमाणे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करते, त्यापासून पस्तावा होत नाही, पण एकरित्या होणारा दुःख मरण उत्पन्न करते. परमेश्वराच्या योजनेनुसार जे दुःख होतं ते पश्चाताप उत्पन्न करतं. परमेश्वराच्या योजनेनुसार मतलब जेव्हा वचन तुमच्याकडे येतं, आणि किती लोकांना वचन ऐकताना टोचतं,
जेव्हा हृदयामध्ये घुसतं वचन एक डिसेक्शन करतं. तुम्हाला माहिती आहे वचनला काय बोललं आहे? जीवित आहे, प्रबल आहे आणि दुधारी तलवारीपेक्षा पण ते जिवंत आहे. वचन काय आहे? सामर्थ्यशाली आहे आणि दुधारी तलवारीपेक्षा पण ते शाप आहे. ते तुमच्या हृदयामध्ये जेव्हा घुसतं ना तेव्हा ते काय करतं माहिती आहे? डिसेक्शन करतं. म्हणजे जेव्हा आम्ही डॉक्टर आहेत आम्हाला जेव्हा कळतं की एखाद्या पेशंटला अपेंडिक्स आहे, ओके, अपेंडिसायटिस झाले, त्याचं अपेंडिक्स फुटणार आहे, आम्ही फटाफट त्याला ऑपरेशन टेबलवर घेतो आणि काय करतो? त्याचं पोट कापतो आणि ते अपेंडिक्स काढून टाकतो. कारण ते अपेंडिक्स त्याच्या शरीरामध्ये राहिलं तर काय होईल? तो मरेल. बरोबर? तर डिसेक्शन करतो. तसं वचन जेव्हा आमच्या शरीरामध्ये किंवा आमच्या आत्म्यामध्ये, प्राणामध्ये, आमच्या हृदयामध्ये घुसतं तेव्हा ते वाईट गोष्टींचं काय करतं? डिसेक्शन करतं. कारण वचनाला माहिती आहे जर हे पाप इथं राहिलं तर हे पाप त्याला कुठे घेऊन जाईल? जसं पिकलेलं अपेंडिक्स जेव्हा शरीरात राहील तर त्याच्याने मृत्यू होईल. बरोबर? तसं जी पापं आमच्या आयुष्यामध्ये आहे ती जर दिवसेंदिवस वाढत गेली, त्याचा पश्चाताप नाही केला गेला तर मग ती आम्हाला कुठे घेऊन जातील? मृत्यूकडे घेऊन जातील. म्हणून परमेश्वराचं वचन जेव्हा आमच्याकडे येतं तेव्हा त्याने आमच्या ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? डिसेक्शन केलं पाहिजे. जे गोष्टी वाईट आहेत त्या कापून काढल्या पाहिजे. तर इथे लिहिलेलं आहे, रीड इट अगेन, 2 Corinthians 7:10. देव योजनेनुसार होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करते. जेव्हा परमेश्वराचं वचन आमच्या हृदयामध्ये घुसतं आणि आम्हाला पश्चाताप होतो की मी हे करायला पाहिजे नाही होतं, मी केलं, प्रभू मला माफ कर, याचा अर्थ तुम्ही खऱ्या अर्थाने पश्चाताप करता आणि तुम्ही तारणामध्ये, कारण तारणासाठी पण आम्हाला दररोज काम करावं लागतं. तारणासाठी दररोज काम करावं लागतं. म्हणजे जी पापं पहिली माझ्या आयुष्यात 100 होती आता 70 झाली पाहिजेत, 50 झाली पाहिजेत, 30 झाली पाहिजेत, 20 झाली पाहिजेत आणि नंतर कमी कमी होत गेली पाहिजे. दिवसेंदिवस जसं जसं वचन माझ्या आयुष्यामध्ये येईल तो वचनाद्वारे परमेश्वराचं जेव्हा सत्य आम्हाला कळतं तेव्हा सत्य आम्हाला स्वतंत्र करतं आणि ते सत्य आम्हाला परमेश्वराच्या राज्याकडे घेऊन जातं. तर परमेश्वराच्या योजनेनुसार होणारं जे दुःख असतं ते पश्चाताप उत्पन्न करतं. जसं उडाऊ पुत्राची कहाणी तुम्हाला माहिती आहे. उडाऊ पुत्राने जेव्हा सगळं काही बर्बाद झाला तेव्हा त्याला पश्चाताप झाला की अरे माझा पिता माझा किती चांगला आहे, माझ्या पित्याच्या घरी माझे नोकर जे खातात ते पण आज मला नशीब नाही आहे. आणि मग तो पश्चाताप करून आपल्या पिताकडे येतो आणि पिता त्याला परत स्वीकार करतो. तसंच आहे प्रियांनो की जेव्हा आम्ही पश्चाताप करून परमेश्वराकडे येतो, परमेश्वर आम्हाला जसे आम्ही आहे तसा आमचा स्वीकार करतो. तो पहिली गोष्ट परमेश्वराने जाणून बुजून, बघा जगाला पश्चाताप होत नाही. बघा आम्ही निवडलेले लोक आहोत. परमेश्वराने आम्हाला उत्पत्तीच्या पहिलेपासून निवडलेलं आहे म्हणून आज आम्ही हे वचन ऐकत आहोत. बाकी दुनिया ऐकती आहे? नाही ऐकत आहे. कारण त्यांना परमेश्वराने निवडलेलं नाही आहे, आम्हाला निवडलेलं आहे. म्हणून आज हे वचन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ताकी आम्ही पश्चाताप करावा आणि येशूच्या ख्रिस्ताच्या येण्यासाठी आम्ही तयार व्हावं. बरोबर? सगळ्यांसाठी नाही आहे. आम्ही जे त्याचे प्रिय लोक आहोत, त्याची जी निज प्रजा आहोत, त्यांच्यासाठीच परमेश्वराने पश्चाताप ठेवलेला आहे. बाकी दुनियेला पश्चाताप करो न करो परमेश्वराला काय पडलेली नाही. पण त्यांना असं वाटतं की जे माझ्या रक्ताने खरेदी केलेले लोक आहेत त्यांनी पश्चाताप करावा आणि माझ्या योजनेनुसार माझ्या राज्यामध्ये प्रवेश करावा. दुसरी गोष्ट जेव्हा खरा पश्चाताप होतो तेव्हा आम्ही पापांची कबुली देतो. स्तोत्रसंहिता 32:5 लिहिलं आहे, मी आपला पाप तुझजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपवून ठेविले नाही. मी आपला अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषी क्षमा केली. दाऊद राजा इथे म्हणतो की मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, आपले अधर्म मी लपवून ठेवला नाही. जेव्हा खरा पश्चाताप होतो ना, मी आता खऱ्या पश्चातापाविषयी बोलतीये. खूप साऱ्या लोकांना वचन आवडत नाही आहे किंवा आवडलं नाही आहे. नाही आवडलं तरी देवाने मला सांगितलं तुम्हाला हेच प्रीच करायचं आहे. जेव्हा खरा पश्चाताप होतो तेव्हा आम्ही आमची पापं स्वतःच्या तोंडाने परमेश्वराकडे कबूल करतो. आम्ही म्हणतो परमेश्वरात चूक झाली, मी असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं. परमेश्वरा मला माफ कर, मी शिवी द्यायला पाहिजे नव्हती. प्रभू परमेश्वरा मला माफ कर, मी त्याच्यावर त्याची जेलसी करायला पाहिजे नको होती. परमेश्वरा मला माफ कर, मी त्याची मदत करू शकत होतो पण मी नाही केली, मला माफ कर.
तर खरा पश्चाताप आपले अधर्म, आपली पाप परमेश्वरापासून लपवून ठेवत नाही. जेव्हा आम्ही खऱ्या मनाने परमेश्वराकडे येतो आणि बोलतो की प्रभू खरंच मी तुझ्या विरुद्ध पाप, मला माफ कर. जसं दाऊद राजा इथे म्हणतो की मी आपली पापं तुझ्याजवळ कबूल केली, आपला अधर्म मी लपून ठेवला नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू माझ्या पाप दोषाची क्षमा केली. लक्षात घ्या, सगळ्या मानव जातीचे सगळी पाप येशू ख्रिस्ताने क्रूसावर घेतली. बरोबर? येशू ख्रिस्त फक्त आमच्यासाठी मेला नाही, सगळ्यांसाठी मेला, सगळ्या दुनियेसाठी मेला. बरोबर? सगळ्या मानव जातीची सगळी पापं त्यांनी घेतली. बरोबर? मग सगळी मानव जात कुठे गेली पाहिजे होती? गेली पाहिजे होती की नाही गेली पाहिजे होती? मग का नाही जात? क्वेश्चन आहे की नाही? तर सगळ्या मानव जातीची सगळी पापं येशूने क्रूसावर घेतली, मग सगळेच लोक गेले पाहिजे. जोपर्यंत आम्ही आमच्या पापांची कबुली करत नाही, परमेश्वराबरोबर जवळ ते कबूल करत नाही, आणि जोपर्यंत कबूल करून ती पापं सोडत नाही, तोपर्यंत आमच्या पापांची क्षमा होत नाही. त्याच्यामुळे सरप्राईज होऊ नका. जेव्हा येशू ख्रिस्त येईल, आश्चर्यचकित होऊ नका की आम्ही इथे राहिलो, अरे हा तर इतका धर्मी होता, हा कसा राहिला, अरे हा तर खूप येशू येशू करत होता, हा कसा राहिला. परमेश्वर एक मस्त आश्चर्याचा बॉम्ब टाकणार आहे आमच्यावर. जेव्हा येशू ख्रिस्त खराच येईल, तेव्हा आपली हृदय त्याच्यासमोर काय होतील? ओपन होतील. आणि आमच्या हृदयात किती पाप आहेत ना, तेव्हा परमेश्वर आम्हाला दाखवून देईल. आणि मला बघ, आता तुला इतके दिवस टाईम दिला, तू पश्चाताप केला नाही, तुझ्या हृदयात तुझी पापं राहिली, तुझ्या खात्यात तुझी पापं जमा झाली, आता मी काय करू शकत नाही. आमेन. तर इथे लिहिलेलं आहे, दाऊद राजा म्हणतो की मी माझ्या पापांची कबुली दिली, मी पश्चाताप केला, तेव्हा येशू ख्रिस्तानी किंवा तेव्हा परमेश्वराने त्याची पापं काय केली? माफ केली. 1 योहन्ना 1:9 मध्ये लिहिलंय, जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वास व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. खूप पॉवरफुल वचन आहे, लक्षात घ्या प्रियानो. आणि ज्यांच्याकडे बायबल आहे प्लीज आपली वचन काढा. जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. तर काय लिहिलंय? जर आम्ही आमची पापं पदरी घेतो तर तो पापांची क्षमा करेल. मतलब जर आम्ही आमची पापं कबूल करू, पश्चाताप करू, तरच परमेश्वर आम्हाला आमच्या पापांची काय करेल? क्षमा करेल. अदरवाईज आमची पापं आमच्या खात्यामध्ये साठवून राहतील आणि मग आमच्या कर्मानुसार आमचा न्याय होईल. तर प्रियांनो, आज आपण या वचनाद्वारे जर परमेश्वर आमच्याशी बोलत आहे, तर जसे जसे आम्ही येशूच्या मागे चालायला लागतो, जीवनाचा प्रकाश, त्याचा अतिपवित्र जो देव आमच्या जीवनामध्ये जेव्हा काम करायला लागतो, तेव्हा त्याचा जो प्रकाश आहे, त्याची जी पवित्रता आहे, त्याच्या पवित्रते समोर आम्हाला आमची पापं दिसायला लागतात. लक्षात घ्या, वचन काय आहे? प्रकाश आहे. काय? जेव्हा कुठली वस्तू तुमची हरवते आणि तुम्हाला वाटतं ती पलंगाखाली गेली आहे, तुम्ही काय करता? टॉर्च घेतो आणि काय करतो? बरोबर, शोधतो तिला. समजा कुठली गोष्ट हरवली आहे तर तुम्ही काय करता? टॉर्च घेऊन अंधारामध्ये त्याला शोधता आणि मग ती सापडली की तुम्हाला ती मिळते. परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराचा आत्मा टॉर्च आहे. काय? प्रकाश आहे. जेव्हा तुमच्या ते हृदयावर टाकला जातो ना, तेव्हा परमेश्वर तिथं काय बघतो? पाप आहे. तुम्हाला दाखवतो की बघ तिथं पाप लपलंय, बघ तिथं पाप लपलंय. आणि मग आपल्याला तो सांगतो की ही पापं जी लपलेली ती काढून टाक, त्याचा पश्चाताप कर, त्याला तुझ्या हृदयामध्ये स्थान देऊ नको. आणि म्हणून दाऊद राजा म्हणतो की तुझी वचनं मी माझ्या हृदयामध्ये लपवून ठेवली आहेत की तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये. हृदयामध्ये पाप ठेवायची जागा आहे की वचनं ठेवायची जागा आहे? आणि येशू ख्रिस्ताने त्याचा आत्मा कुठे टाकलाय? कुठे टाकलाय? हृदयामध्ये. तर हृदयामध्ये दोनच गोष्टी राहतील. कुठल्या? वचन आणि आत्मा. आणि वचनाला काय बोललंय? पवित्र शास्त्र. आणि आत्म्याला काय बोललंय येशू ख्रिस्ताच्या? पवित्र आत्मा. मग जेव्हा दोन पवित्र गोष्टी आमच्या हृदयामध्ये राहतात तर पापाला जागा असली पाहिजे.
पाहिजे नाही. जेव्हा पवित्र आत्मा आणि पवित्र वचन तुमच्या हृदयामध्ये वास करतं ना, तेव्हा प्रत्येक छोटं छोटं मोठं मोठं पाप तुम्हाला ते दाखवतं आणि तुम्हाला असं हे लागतं, एक टोचन लागते, अरे मी नव्हतं करायला पाहिजे, अरे मी नव्हतं करायला पाहिजे, मी चूक केली, माझ्याकडनं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. आणि जेव्हा असं व्हायला लागतं तेव्हा समजायचं की परमेश्वराचा आत्मा आणि वचन तुमच्या जीवनामध्ये काम करायला लागत आहे. जेव्हा पाप केल्यावर पण आम्हाला काही वाटत नाही ना, खोटं बोललं तरी आम्हाला काही फरक पडत नाही, चोरी केली तरी फरक पडत नाही, 4-5 शिव्या दिल्या, कुणाला 2-4 बदडवलं तरी आम्हाला जेव्हा वाईट वाटत नाही ना, तेव्हा समजायचं की पवित्र आत्मा आणि वचन आमच्या काही कामाचं नाही. पण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही चूक करतो आणि आम्हाला टोचन लागते की नव्हतं करायला पाहिजे, नव्हतं बोललं पाहिजे, नव्हतं एक, समजायचं की पवित्र आत्मा आणि वचन आमच्या जीवनामध्ये काय होत आहे, काम करत आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा खरा पश्चाताप होतो तेव्हा आमच्या पापांची कबुली देतो आणि परमेश्वराकडनं आपली पापं माफ करून घेतो. आपलं खातं जेवढं कमी कराल पापाचं तेवढं आमच्यासाठी बरं आहे. तिसरी गोष्ट, स्वतःच्या इच्छेने पाप करणं सोडून देतो. नीतिवचन 28:13. जो आपले दोष दाखवितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्यावर दया होते. पाप आपल्याला, आपण जगापासून लपवून ठेवू शकतो, लोकांपासून लपवून ठेवू शकतो, पण परमेश्वरापासून पाप लपवून ठेवू शकतो? तुम्हाला वाटतं तुम्हाला परमेश्वरा आहे ना, आम्हाला वाटतं अंधारात पाप केले की लपतात. ना बरेचशी पाप कुठं होतात, रात्रीची होतात, अंधारात होतात. बरोबर, लोक अंधारात जाऊन दारू पितात, अंधारात जाऊन सिगरेट पितात, अंधारात जाऊन व्यभिचार करतात. त्यांना वाटतं की अरे जगापासून लपून ठेवलंय, पण तुम्हाला वाटतं अंधारात पण देव नाही आहे की नाही? चोरून आम्ही करतो, चोरून खातो, चोरून हे करतो, चोरून घाणेरड्या गोष्टी मोबाईलवर बघतो, चोरून कुणाची तरी घाणेरड्या चॅटिंग करतो. तुम्हाला वाटतं परमेश्वर यापासून या गोष्टी लपून ठेवलेल्या आहेत? परमेश्वर सर्वव्यापी परमेश्वर आहे. सर्वव्यापीचा मतलब सगळीकडे एकाच वेळी तो उपस्थित असतो. जेव्हा आमची प्रॉब्लेम असतो तेव्हा आम्हाला परमेश्वर पाहिजे असतो, बरोबर? लवकर ये परमेश्वरा, मला वाचव. आणि जेव्हा पाप करतो तेव्हा परमेश्वर थोडा वेळ तिकडे बघ ना, मला पाप करू दे. बरोबर, तो सर्वव्यापी आहे, त्याच्यापासून कुठलीच गोष्ट लपून राहत नाही. परमेश्वराचा आत्मा सगळीकडे आहे. तो प्रियानो, तुम्ही कसंही पाप करा. देख बघा वचन काय सांगतं. पहिलं जेव्हा 10 आज्ञा दिल्या त्यावेळेस सांगितलं की तू व्यभिचार करू नको, बरोबर? नवीन करारात काय आज्ञा दिली माहिती आहे? तू कुणाकडे कुदृष्टीने जरी बघितलं तरी तू त्याच्याबरोबर ऑलरेडी व्यभिचार, मतलब आम्ही कुणाकडे गलत नजरेने जरी बघितलं तरी व्यभिचार झाला. आमेन. म्हणून आपले कान, आपले डोळे, आपले तोंड, आपलं हृदय, आपले हातपाय काय केले पाहिजे? स्वच्छ ठेवले पाहिजे. आमेन. जर परमेश्वर आमच्या विचारांना जाणतो, शैतानाला फक्त वाटलं की मी परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ बनायचंय, आणि त्याला काय केलं? परमेश्वराने स्वर्गातून पृथ्वीवर फेकून दिला. फक्त त्याच्या मनामध्ये विचार आला, त्यांनी काही केलं पण नव्हतं. विचार करा प्रियानो, आमचा परमेश्वर आमच्या विचारांना सुद्धा जाणतो. आमच्या डोक्यात विचार यायच्या आधी त्याला माहीत असतं की आम्ही कोणता विचार करणार आहे. म्हणून तो म्हणतो विचारामध्ये सुद्धा पाप करू नका. किती वेळा वाटतं आपल्याला, हिला ना अशी कानाखाली ओढावशी वाटते ना, मला बोलतो की नाही आपण मनामध्ये, पण मी कंट्रोल करते. बरोबर, अशी शिवी द्यावीशी वाटते ना मला, असं तिचं गळं दाबावं असं वाटतं ना मला, बोलतो की नाही आपण मनामध्ये, वाटतं ना? हे विचार आहे. आणि हे विचारसुद्धा कोण जाणतो? लक्षात घ्या प्रियांनो, हे सुद्धा पाप आहे. जेव्हा विचारामध्ये होतं ते प्रत्यक्षात केलं असं परमेश्वराच्या दृष्टीने परमेश्वर त्याला गिनतो. तर इथे लिहिलेलं आहे, परत एकदा वचन वाचूया. नीतिवचन 28:13. जो आपले दोष दाखवितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्यावर दया होते. जो आपले दोष झाकतो, आपल्याला आपल्या चुका झाकायची खूप सवय असते. आपण जर कोणाला आपण लहान पोराला विचारलं ना, तू का रे तुझ्या भावाला मारलं? मग त्यांनी का मला मारलं? बरोबर. आदामाला विचारलं, आदामा
तू कुठे आहे? आदाम बोलला की मी तुझा आवाज ऐकला आणि मी त्या झाडाच्या मागे लपलो. तो परमेश्वर बोलला तू दररोज तर माझ्यासमोर येत होता, आज काय झालं रे बाबा? तुझ्या वृक्षाचं फळ खायला सांगितलं नव्हतं, ते तू खाल्लं बिल्लं की काय? तर आदामाने काय बोललं पाहिजे होतं? हा किंवा खाल्लं का नाही? आदाम काय बोलला? जी स्त्री तू मला दिली तिने मला दिलं आणि मी खाल्लं. मतलब आदाम दोघांना दोष लावतो. कुणाला? देवाला, की तू स्त्री दिली, तूनी दिलेल्या स्त्रीने मला दिलं आणि मी खाल्लं. एक सिंपल गोष्ट ही होती आदामाची, की परमेश्वरा बाबा तुम्ही सांगितलेल्या वृक्षाचं फळ मी खाल्लं, माझ्याकडनं चूक झाली, मला माफ कर. पण असं झालं, आदामाने काय केलं? आपलं पाप कुणावर टाकलं? देवावर आणि स्त्रीवर टाकलं. स्त्रीला विचारलं, हवा हवा तू का असं केलं? हवा काय बोलते? मला त्या सर्पाने भरमावलं आणि मी खाल्लं. तिने पण कबूल नाही केलं. तर जेव्हा आम्हाला पापाची कबुली द्यायची वेळ येते तेव्हा आम्ही काय देतो? कारणं देतो. मी पाप का केलं ही कारणं देतो, बरोबर? मी चूक का केली ही कारणं देतो. आणि एक प्रकारे त्याला आम्ही काय करतो? झाकायचा प्रयत्न करतो. प्रियांका, पण ज्या वेळेस तुम्हाला कळतं की नाही मी पाप केलंय, माझ्याकडनं चूक झाली आहे, मी नव्हतं करायला पाहिजे, त्या क्षणी ते काय केलं पाहिजे? कबूल करून सोडून देणं. म्हणजे काय? परत ते ना करणं, बरोबर? आपण काय करतो? आपल्याला थोड्या वेळासाठी सॉरी फील होतं, नव्हतं करायला पाहिजे, पण जेव्हा परत आम्हाला संधी मिळते आम्ही परत तेच पाप करतो, परत आम्हाला सॉरी फील होतं. ना, दारू पिणारा माणूस असतो, रात्री खूप धामधूम करतो, बरोबर? दारू पितो, दंगा मस्ती, तोडाफोडी, मारामारी, शिव्या गाळी सगळं करतो. सकाळी उठल्यावर त्याला कळतं अरे मी काय केले रात्री, कारण रात्री कुणी चालवत होतं त्याला? दारू चालवत होती. सकाळी उठल्यावर काय होतं? पश्चाताप होतो. अरे मग बायकोच्या पाया पडतो, सगळ्यांच्या पाया पडतो, मला माफ कर माफ कर, मी करणार नाही. जशी संध्याकाळ झाली की काय करतो? परत जातो दारूच्या दुकानावर, परत दारू पितो, परत रिपीट करो, परत दुसऱ्या दिवशी त्याला पश्चाताप होतो. ह्याला पश्चाताप बोलणार तुम्ही? ह्याला पश्चाताप बोलणार नाही. ज्या दिवशी खरा पश्चाताप होतो त्यावेळेस आपल्याला कळतं की मी हे नाही केलं पाहिजे, हे परमेश्वराच्या विरुद्ध आहे, हे माझ्या शरीराच्या, प्राणाच्या आणि आत्म्याच्या विरुद्ध आहे, मी बंद करेल. आणि ज्या दिवशी तुम्ही बंद करता ते करणं पाप, त्या दिवशी खरा पश्चाताप होतो. म्हणून इथं लिहिलं आहे की जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, पण जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. जर आम्ही सोडून देणार तर परमेश्वर आमच्यावर काय करणार? दया करणार. बघा, परमेश्वराच्या दयेचा वेगळा अर्थ घेऊ नका, तो दयावान आहे. परमेश्वर सगळ्यांवर दया करतो, पण स्पेशली आपल्या लेकरांकडनं त्याची ही अपेक्षा आहे की त्यांनी पाप करू नये. येशू ख्रिस्त कोण होता? पवित्र परमेश्वर होता. त्याच्या जर पावलांवर आम्हाला चालायचं तर आम्हाला कशामध्ये चाललं पाहिजे? पवित्रतेमध्ये चाललं पाहिजे. तर स्वतःच्या इच्छेने स्वतःची पापं कबूल करायची आणि सोडून द्यायची. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, तुमच्याकडे आहे का ही म्हण? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं ठेवायचं वाकून? नाही, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं. स्वतःचं सगळी पापं काय करायची? आणि ती बाजूवाली काय करतीये? तिच्या पोरगी कशी पळून गेली, तिचं पोरग कसं दारू पितंय, तिचा नवरा कसा तिला मारते, आपल्याला खूप हे असते, बरोबर? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं. परमेश्वराची उलटी मन आहे. परमेश्वर म्हणतो स्वतःचं बघ, दुसऱ्याचं ठेवायचं झाकून आणि स्वतःचं बघायचं वाकून. म्हणजे दुसऱ्याने जे केलंय ते झाकून ठेवायचं, त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट करायची, बोबाटा करायचा, पण स्वतःमध्ये काय करायचं? वाकून 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 बघायचं आणि बघायचं कुठे पाप आहे, आणि दिसलं की बाहेर काढायचं, म्हणायचं परमेश्वरा बघ हे पाप सापडलं, याचं मी पश्चाताप, हे माफ कर. आमेन. रेग्युलरली करायचं, दररोज करायचं. आमेन. पश्चातापाचं दुसरं एक गोष्ट ही आहे की पापाचा द्वेष करणे. वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे जसं जसं आम्हाला परमेश्वराचं प्रेम आमच्यावर प्रकट होतं, आमचा देव आमच्यावर किती प्रेम करतो हे जेव्हा आम्हाला कळायला लागतं, तेव्हा आम्ही जसं परमेश्वर पापाचा द्वेष करतो तसं आम्ही पण पापाचा द्वेष केलं पाहिजे. बघा, ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो तो कशाचा तरी द्वेष करतो,
तर आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो तो ज्याचा द्वेष करतो त्याचा द्वेष करतो की त्याच्यावर प्रेम करतो? ऐका, समजा माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्यावर मी प्रेम करते, ओके, पण माझा नवरा अमुक गोष्टीचा तिरस्कार करतो, त्याला ती आवडत नाही गोष्ट. आता मी जर माझ्या नवऱ्यावर प्रेम करते तर त्यांनी तिरस्कार केलेल्या गोष्टीवर मी प्रेम करेल की त्याचा तिरस्कार करेल? तिरस्कार करेल, बरोबर. आता देव आमच्यावर प्रेम करतो, बरोबर, आम्ही देवावर प्रेम करतो. देव पापाचा तिरस्कार करतो, तर मी पापावर प्रेम केलं पाहिजे की तिरस्कार केला पाहिजे? क्लिअर? तर आम्ही पापाचं काय केलं पाहिजे की पापाला पकडून ठेवलं पाहिजे, पापाला मिठी मारली पाहिजे. काय केलं पाहिजे? ज्या देवावर, जो देव आमच्यावर प्रेम करतो, ज्या देवावर आम्ही प्रेम करतो, जो देव त्या पापाचा तिरस्कार करतो, आम्हाला पण पापाचा काय केला पाहिजे? जर आम्ही खरं देवावर प्रेम करतो तर. आमेन. ताई वचन बघूया, एहेजेकेल 20:43-44. ज्या तुमच्या मार्गाने व ज्या तुमची सर्व कर्माने तुम्ही आपणास विटाळले त्याचे स्मरण तुम्हास होईल व तुम्ही जी सर्व दुष्कर्म केली त्यामुळे तुम्ही स्वतःचा भीत मानाल. हे इस्रायल घराण्या प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या कुमार्गाप्रमाणे, तुमच्या भ्रष्ट कृत्याप्रमाणे नव्हे, तर माझ्या नामासाठी मी तुमच्या करणी करी, तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. ज्या तुमच्या मार्गांनी व तुमच्या सर्व कर्मांनी तुम्ही आपणास विटाळले त्याचे स्मरण तुम्हास होईल व तुम्ही जो सर्व दुष्कर्म केली त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट कराल. जेव्हा परमेश्वराच्या आत्म्याचं एन्काउंटर होतं, मी माझं स्वतःचं उदाहरण देते की जेव्हा परमेश्वराचा आत्मा उतरून आला माझ्यावर आणि त्या आत्म्याने जेव्हा मी भरले गेले त्यावेळेस मी कळलं की मी किती मोठी पापी आहे, मी किती मोठं पाप केलेत आयुष्यामध्ये. आणि जेव्हा मला त्या पापांचा म्हणजे मी असं विचार केला की मी इतकं घाण पाप केलंय. जेव्हा आपल्या पापांचा आपल्याला विटाळ होतो, विटाळ म्हणजे आपण त्या गोष्टीला शिवत पण नाही, बरोबर. तर जेव्हा परमेश्वराशी आपला एन्काउंटर होतो, जेव्हा परमेश्वराशी आपल्याला भेट होती ना, आपण जी केलेली पाप आहे त्याची आपल्याला घृणा येते. अरे मी कसं करू शकतो हे घाण काम, मी कसं केलं हे घाण काम. जेव्हा अशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये काम करेल हे तुम्हाला कळेल. आमेन. तर इथे लिहिलेलं आहे, हे इस्रायलच्या घराण्या प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझ्या कुमार्गाप्रमाणे, तुमच्या दुष्टकृत्याप्रमाणे नव्हे, तर माझ्या नामासाठी मी तुमच्यात करणी करी, तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. जेव्हा परमेश्वर आमच्या घाणेरड्या कृत्यांच्या पापांचं आम्हाला दर्शन घडवतो, जे लोक नरकामध्ये गेलेत ना, तुम्ही जर नरकामध्ये गेले लोकांची जर टेस्टिमनी ऐकाल, म्हणजे जाऊन आले, काही लोक नरकामध्ये जाऊन आले, त्यांची जर टेस्टिमनी ऐकाल, किंवा आपल्यासाठी परमेश्वराने एक धनी मनुष्य आणि लाजरची कहाणी दिलेली आहे, बरोबर. बायबलमध्ये लिहिलं आहे की एक धनी मनुष्य होता आणि तो बैंचनी खूप उंचे कपडे घालायचा, चांगलं जेवायचा, आयुष्यमध्ये राहायचा. आणि एक भिकारी होता लाजर नावाचा, त्याच्या गेटच्या बाहेर पडलेला असायचा, जो कंगाल होता, जो भिकारी होता. त्याच्या अंगावर फोडे आलेले होते आणि कुत्रे येऊन त्याची जखमा चाटायचे. आणि जे पण उष्ट ते धनी माणसाच्या घरी पडलेलं असायचं ते या लाजरला भेटायचं. दोघं एकाच दिवशी मरतात. लाजर स्वर्गलोकात जातो आणि धनी मनुष्य नरकात जातो. आणि नरकाच्या आगीमध्ये तेव्हा तो जळायला लागतो, तेव्हा त्याला कळतं की त्याने किती वाईट पापं केली आहे. नरकामध्ये आपल्या प्रत्येक पापाची आम्हाला तीव्रतेने जाणीव होते. मग नरकामध्ये जाऊन पश्चाताप करायचा आहे का पृथ्वीवर राहून पश्चाताप करायचा आहे? नरकात प्रत्येक गोष्ट, नरकात आपल्या भावना आहेत ना, त्या प्राण आपला जागृत असतो. प्रत्येक छोटी मोठी केलेली गोष्ट त्या लोकांना आठवते की अरे मी का सिगरेट पिली, अरे मी का दारू पिली, अरे मी का खोटं बोललो, अरे मी का हे मला कुणी का नाही सांगितलं. की या पापाची एवढी मोठी शिक्षा होते की अनंत काळासाठी त्या आगीमध्ये, गंधकाच्या आगीमध्ये जळावं लागतं. चर्च पाप खूप सिरियस आहे, लक्षात घ्या. पापाचे परिणाम फक्त या ह्याच्यामध्ये नाही, या जन्मामध्ये नाही, येणाऱ्या
हजारो लाखो करोडो वर्षामध्ये भोगावे लागतात. म्हणून इथं वचन सांगतं की जेव्हा आम्हाला आमच्या पापांचा विटाळ यायला लागतो, आम्हाला घृणा वाटायला लागते, खऱ्या अर्थाने परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराचा आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करायला लागतो. आणि त्या स्थितीपर्यंत या, जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत ती स्थिती आमच्या आयुष्यात आली पाहिजे की आम्हाला पापाकडे बघवलंच गेलं नाही पाहिजे, पाप करवलंच नाही गेलं पाहिजे. नाही 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 नाही, मला घाण वाटते म्हणजे परमेश्वर सांगतो म्हणून नाही, आतूनच आम्हाला वाटलं पाहिजे की नाही मला हे नाही केलं पाहिजे, मला नाही आवडत हे करायला. पहिले जे लोक चर्चमध्ये यायच्या आधी लोक दारू प्यायचे, हे प्यायचे, गुटखा प्यायचे, काय पण वाईट संगतीमध्ये असायचे. आणि जेव्हा चर्चमध्ये येतात देवाशी एन्काउंटर होतं आणि त्यांना स्वतंत्रता मिळते, जी कामं पहिले ते करायचे ते सगळी सोडून देतात आणि मग परमेश्वराला जवळून राहतात. हा खरा पश्चाताप आहे. तर जुन्या जी कामं आहेत आमची त्यांना आम्ही जेव्हा त्यांचं द्वेष करायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला पश्चाताप होतो. आणि पश्चातापामध्ये भरपाई करणे ही पण सामील होते. आपण एक वचन वाचूया, लुका 19:8. तेव्हा जक्कई उभे राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धद्रव्य दरिद्र्यास देतो आणि कुंभारांना कोणाचं काय घेतलं असेल ते चौपट परत देतो. जेव्हा जक्कई टॅक्स कलेक्टर होता, चुंगी लेणेवाला होता जो टॅक्स कलेक्टर त्यावेळेचे खूप करप्ट लोक होते, खूप जास्त भ्रष्टाचार करणारे लोक होते. जेव्हा येशूशी त्याचं एन्काउंटर झालं, येशूची त्याची भेट झाली, त्याला पश्चाताप झाला आणि तो म्हटला की ज्याचं जे पण घेतलं मी परत देतो, ज्यांचं जे घेतलं त्याच्यापेक्षा मी चौपट त्यांना परत देईन. जेव्हा आम्हाला पश्चाताप होतो, अन्यायाने आम्ही कुणाचं काय घेतलं असेल तर आम्ही त्याची काय करतो, भरपाई करतो. कुणाची चोरी केली असेल तर आम्ही परत नेऊन देतो, बाबा मी चोरलं होतं, हे घे तुझी वस्तू तुला परत. कुणाचा अन्यायाने पैसे लुबाडले असतील तर पश्चाताप जेव्हा होतो आम्ही तेव्हा ते त्यांना काय करतो, परत देतो. तर चर्च पश्चातापाविषयी आम्ही ऐकलेलं आहे. किती लोकांना खरंच हे वचन आवडलं. मला माहिती आहे खूप कडू डॉक्टर लोक काय करतात, औषध पण तुमच्या चांगल्यासाठी असतं. इंजेक्शन घेणं आवडत नाही ना, पण इंजेक्शन घ्यावं लागतं. ऑपरेशन करणं चांगलं नाही वाटत, पण ऑपरेशन कशासाठी, तुमच्या आरोग्यासाठी. आज जे वचन होतं ते तुमच्या आत्मिक आरोग्यासाठी. तर खूप लोकांना नाही आवडत पश्चाताप, पाप बीप काय असं सांगा ना, पास्टर देव आमच्यावर प्रेम करतो, आम्हाला भरपूरता देईल, आम्हाला हे करेल, आमच्यासाठी ते करेल, गाडी देईल, बंगला देईल. मला नाही जमत ते करायला. मी डॉक्टर आहे, हा पण डॉक्टर आहे, तो पण डॉक्टर आहे. मी लोकांच्या आयुष्यातले जितके आजार आहेत ते बरे करायचा प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, आता तुमच्यासाठी वचन आहे. जेव्हा आमची पापं आमच्या आयुष्यातनं निघून जातात ना, आमच्या आत्म्यावरचा ओझ कमी होतो. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही स्वतंत्रतेमध्ये जगायला लागतो. पाप आम्हाला गुलाम करतं. ज्याचे तुम्ही आज्ञा मानता तुम्ही त्याचे गुलाम होता, परमेश्वराचं वचन सांगतं. जेव्हा आम्ही येशूचे गुलाम होतो आम्ही पवित्रतेमध्ये चालतो. आणि पवित्रतेमध्ये बर्डन नसतं. कर नाही तर डर कशाला. लोक म्हणतात अरे केलंच नाही काय तर कशाला घाबरायचंय, पापच केलं नाही तर कुणाला कशाला घाबरायचंय. परमेश्वराला पण घाबरायची जरूर नाही, कारण पाप नाही केलंय. समजलं? तर जेव्हा आम्ही पाप सोडून देतो एक प्रकारे आम्ही स्वतःला स्वतंत्र करतो. जर पापच नाही केलं तर पापाची शिक्षा भोगायची प्रॉब्लेम येणार आहे, नाही येणार आहे. तर चर्च सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही पाप करून सोडून देता तुम्ही तुमच्या शरीराला, तुमच्या प्राणाला आणि तुमच्या आत्म्याला एक प्रकारे रिलीफ देता, आराम देता. बरोबर, पाप केलं की आत्म्यावर एक बोज असतो, प्राणावर पण बोज असतो, शरीर तर बघा खूप सारे जे बिमारी आहेत, खूप सारे जे आजार आहेत, मी ॲज अ डॉक्टर तुम्हाला सांगते, खूप सारे आजार हे आम्ही केलेल्या पापांमुळे असतात. जेव्हा खूप टेन्शन घेतो माणूस, खूप टेन्शन घेतल्याने काय होतं माहिती आहे, टेन्शन घेणं पण पाप आहे, माहिती आहे. परमेश्वरचं वचन सांगतं कुठल्याही गोष्टीची चिंता करा की करू नका.
करू नका सांगितले ना. मग चिंता करणं पाप आहे की चिंता करणं पाप नाही आहे? पाप आहे. जे लोक खूप चिंता करतात, डॉक्टर काय बोलतात? ब्लड प्रेशर होतं, डायबिटीज होतं, थायरॉईड होतं, कॅन्सर होतं, हार्टमध्ये ब्लॉकेजेस होतात. कशामुळे होतात? टेन्शन घेतल्यामुळे. डॉक्टर काय म्हणतो? अरे टेन्शन नका घेऊ. पण डॉक्टर हे नाही सांगत टेन्शन कसं नाही घ्यायचं. आमचा मोठा डॉक्टर सांगतो टेन्शन कसं नाही घ्यायचं. तुमची सगळी टेन्शनं माझ्यावर टाका, मी तुमची टेन्शन घेतो आणि तुम्हाला आराम देतो. आमेन. कुठला डॉक्टर म्हणतो? तुम्ही डॉक्टरकडे जाता, कसलं टेन्शन आहे बाबा? अरे डॉक्टर मला पैशाचं टेन्शन आहे, कर्ज झालं आहे. डॉक्टर म्हणतो अच्छा ठीक आहे, किती कर्ज झालं रे बाबा? तुम्ही म्हणणार 1 लाख रुपये. ठीक आहे, मी 1 लाख रुपये तुला देतो, आता आजपासून टेन्शन घेऊ नका. असं कुठला डॉक्टर बोलेल? आमचा डॉक्टर काय बोलतो? मी तुझं कर्ज फेडेल, माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुला आराम देईन. हे ना आमचे सगळे प्रॉब्लेम येशू ख्रिस्ताला माहिती आहे. किंवा माझ्याकडे एक 15 दिवसापूर्वी एक पेशंट यायची. तिला सारखे हातपाय दुखायचे, सारखे, म्हणजे तिला चालताच यायचं नाही. तिने 3-4 डॉक्टर करून ऑलरेडी माझ्याकडे आली होती, परत माझ्याकडे आली, 3-4 वेळा माझ्याकडनं औषध घेतलं. मला म्हणते की डॉक्टर जब तक दवा का असर है तब तक असर होता है, जब दवा का असर खत्म होते मुझे दुखना शुरू हो जाता है. मी वैतागली, मी कंटाळली. मग ती बोलली की ती चर्चला जाणारी बाई होती. मग ते डॉक्टर एक काम करो ना, पास्टर होतो, प्रेयर करो ना. मला ठीक आहे. मैंने उसके लिए प्रेयर की. मग मी तिच्यासाठी प्रेयर केली. तर परमेश्वराने मला दाखवलं की तिच्या सासूने तिला खूप त्रास दिला होता. जेव्हा ती नवीन सून होऊन आली होती तेव्हा तिच्या सासूने तिचा खूप छळ केला. आणि ती जे इमेजेस होते, ते जे त्या गोष्टी तिच्याबरोबर जे घडलेल्या होत्या, तिच्या मेमरी कार्डमध्ये अशा फिक्स झालेल्या होत्या, त्या कंटिन्युअसली तिच्या समोर येत होत्या. आणि मग तिने काय, तिला हातपाय दुखायचे, तिला भूक नाही लागायची, ती सारखी टेन्शनमध्ये असायची, सारखी उदास असायची, चिडचिड करायची. आणि मग मी तिला म्हटलं बघा, देव मला तुम्हालासाठी एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला तुमच्या सासूला माफ केलं पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या सासूला मनाने माफ केलं पाहिजे. तुम्ही करत जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला परमेश्वर आत्ताच्या आत्ता या प्रॉब्लेमपासून बरं करणार, नाही तर मग मरेपर्यंत ते प्रॉब्लेम घेऊन जा. आता परमेश्वराचं हे वचन करतं की जसं तुम्ही तुमचे अपराधास त्यांचे अपराध सोडले तसे मी तुमचे अपराध तुम्हाला सोडेल. हे काय आहे? आज्ञा आहे. आम्ही जर दुसऱ्यांची पापं आमच्या हृदयात ठेवली तर परमेश्वर पण आमची पापं त्याच्या हृदयात ठेवेल. बरोबर? तिने जाऊन प्रार्थना केली घरी. त्या रात्री रडून रडून प्रार्थना केली. माहीत नाही तिने कशी केली. दुसऱ्या दिवशी ती हसत नाचत खेळत माझ्याकडे आली. तिचा चेहरा असा फुललेला. म्हटलं क्या हुआ? अरे डॉक्टर तुमने जो बोला था वो काम कर दिया. मैंने बोला क्या हुआ? अरे मुझे बहुत अच्छा लगा, मैंने उसको माफ़ कर दिया. मैंने बोला जो उसने किया है ना परमेश्वर, तो उसको माफ़ कर. मैंने माफ़ कर दिया. और देखो आज मैं कितनी खुश हूँ. और जब से वो उसको चंगाई मिली आहे, जेव्हापासून तिला आरोग्य मिळालं, ती सगळ्यांना सांगत सुटते की मला येशूनी बरं केलं, मला येशूनी बरं केलं, मला पास्टरनी असं सांगितलं की दुसऱ्यांची पापं माफ करा. तर बरेचदा आमच्या आयुष्यामध्ये दुखणी याच्यासाठी असतात की आमची पापं आमच्या शरीरावर काम करतात. खूप टेन्शन घेणं, डोकं दुखतं खूप लोकांचं, झोप येत नाही, चिडचिड होते, जेवण जात नाही, रात्री झोपलं की सगळी कॅसेट पहिल्याची सीडी चालू होते, ह्यानी हे केलं त्यांनी ते केलं. 15-20 वर्षापूर्वी कुणी तुम्हाला शिवी दिलेली असते, तो माणूस मेलेला पण असतो, पण त्याची शिवी तुम्हाला आज पण आठवणीत असते. शेजारणीने त्या दिवशी मला साखरेची जरूर होती, तिने मला नाही दिली साखर, मी तिची किती मदत करते. आम्ही जर ख्रिस्ती आहोत तर आम्हाला या गोष्टींचा का त्रास होतो? बरोबर? एक क्लिअर स्वच्छ आयुष्य जगायला शिका. देखो येशू ख्रिस्ताला कधी टेन्शन आलं? येशू ख्रिस्त असं लिहिलं, येशू ख्रिस्ताला ताप आला, सर्दी झाली, खोकला झाला का? कारण येशू ख्रिस्त कुठलं पापच करत नव्हता. तुम्हाला खरंच सांगते, प्रॉब्लेम फ्री आणि आरोग्यदायी जीवन जगायचं असेल ना, जेवढं होईल तेवढं पाप करू नका. ॲटलीस्ट जाणते अजाणते पण तुम्हाला माहिती आहे की हे पाप माझ्या आयुष्यात आहे. प्रत्येकाला स्वतःचं लाईफ, प्रत्येकजण स्वतःचं लाईफ चांगल्या प्रकारे ओळखतो. बरोबर? तुम्ही केलेली पापं मला माहीत नसतील, पास्टरांना माहीत नसतील, फक्त तुम्हाला चांगली माहीत असतील की मी कसं जाणून बुजून तिचा अपमान केला, कसं जाणून बुजून तिला हे केलं. बरोबर? आपल्याला माहिती असतं. तर हे जे जाणून बुजून आहे ना चर्च, ते आपल्या आयुष्यातनं काढून टाका.
आणि मी बघा खूप सुंदर लाईफ आहे. एकच लाईफ दिलं आहे, माहीत नाही किती दिवस आहेत. आणि येशू ख्रिस्ताला कशी दुल्हन पाहिजे? बिना दाग, बिना कलंक, बिना झुरी, पवित्र आणि निर्दोष. जर आम्ही त्याच्यासाठी तयार होतो आहोत, तर आम्ही जर आमच्या आयुष्यातनं पापं काढत आहोत तर ती आमच्यासाठी नाही आहेत, आम्ही येशूसाठी करत आहोत. बरोबर. जर ज्या लोकांना येशू ख्रिस्ताबरोबर जायचं आहे ते लोक आजपासून आपल्या आयुष्य येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतील आणि जसं आयुष्य येशू ख्रिस्त जगला तसं आयुष्य जगतील. आमेन. तर पश्चाताप करणं खूप जरुरी आहे. याकडे प्रार्थना करूया. ओ जीसस, थँक्यू. ओ याला शतपती याला सदपती याला शिहापती थँक्यू. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को जान लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को जान लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. जाना सभी को आखिर वहाँ है, होगा जहाँ इंसाफ. धो दे दिलों को आज हमारे, कर दो लहू से साफ. जाना सभी को आखिर वहाँ है, होगा जहाँ इंसाफ. धो दे दिलों को आज हमारे, कर दो लहू से साफ. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. जीसस, थँक्यू. प्रभू येशू, आज जेव्हा तू आम्हाला एक संधी दिलेली आहे प्रभूजी, आमची सगळी पापं प्रभू, आम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत केलेली सगळी पापं प्रभू आज आम्ही तुझ्यासमोर ठेवतो प्रभूजी. ओ जीसस, प्रभू येशू, आज तुझ्या रक्ताने आम्हाला साफ कर प्रभूजी, आम्हाला माफ कर प्रभूजी. आणि आम्ही जितक्या पण लोकांनी आमच्या विरुद्ध पापं केली आम्ही सगळ्यांना त्यांची माफी देतो प्रभूजी. प्रभू येशू, आज आमच्या खात्यामध्ये प्रभू पापाच्या जागी पूर्णपणे फुल्ली पेड लिहून ठेव प्रभूजी. येस फादर. प्रभू आम्ही पश्चाताप करतो, प्रभू आम्ही पश्चाताप करतो. येस फादर, वी लव यू, वी अडोर यू गॉड, वी वर्शिप यू गॉड. थँक्यू गॉड. प्रभू प्रत्येकाला पश्चातापाचा आत्मा दे प्रभूजी. प्रत्येकाला आज तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभूजी, पवित्र रक्ताने शुद्ध कर प्रभूजी, तुझ्या येण्यासाठी तयार कर प्रभूजी. ओ जीसस, थँक्यू. थँक्यू गॉड, थँक्यू जीसस. येशूच्या नावात मागतो म्हणतोय. आमेन.